मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता सगळ्यात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. सत्या जो आहे तो मंजूला सोडून कुठेच गेला नाही. मंजूसोबतच आहे आणि तो सगळ्यांसोबत जिवंत आहे. तर नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी मंजू आहे, मंजून त्या खूप रडत असतात. मंजू जी असते ती बाहेर येते आणि तिचं खूप रडत असते एकटी. तिला भास होतो, तिला अचानक सत्य दिसतो म्हणून ती बाहेर पळत येते आणि तिला सत्य दिसतो म्हणून ती आजूबाजूला बघत असते सत्य कुठे गेला. आणि आर्यन तिच्या मागे येतो आणि आर्यन म्हणतो की काय ग, कुणाला शोधतेस इथे? तर आता मंजू म्हणते की अरे मला सत्य दिसतो इथे. तर आता आर्यन म्हणतो की नाही, इथे सत्य वगैरे कोणीही नाहीये, तुला भास होतोय तसा. इथे कुठं कोण आहे ग? इथे सत्य नाहीये, कोणीच नाहीये, तुला भास होतोय मंजू, तू शांत हो. तर मंजू म्हणते की नाही, मला भास नाही होते, माझं सत्य आहे इथे, असं म्हणत असते. तर आता लगेच तो म्हणतो की अहो मंजुरी मॅडम, तुम्ही असं केलं ते लोकांनी कोणाच्या तोंडाकडे बघून जागायचं? बघा ना, ही लोक कशी करतायत बघा. अहो यांनी कोणाला म्हणायचं अहो हे सत्य दादा नाही, यांना माहिती, मग हे कसं वागतायत बघा ना, यांना किती त्रास होत असेल, असं म्हणत असतो. आणि आता तो असं म्हणत असतानाच आता तो लगेच म्हणतो की मंजिरी मॅडम तुम्ही बघा, हे बघा, तुम्ही असं काही करू नका, तुम्ही शांत व्हा, सत्यदादा नाही आहे. तर आता मंजू आर्यनच्या गळ्यात पडते आणि खूप मोठ्याने रडायला लागते. म्हणते आर्यन का गेला असेल रे आमचं सत्य आम्हाला सोडून? तुला तर माहिती नाही कसा होता सत्याचा स्वभाव, खूप प्रेम करायचं सगळ्यांवरती, सगळ्यांना खूप जीव लावायचा. कसा होता, किती भारी स्वभाव होता माझ्या सत्याचा, तुला तर माहिती नाही रे, असं म्हणत असतं. तर आता आर्यन म्हणतो की हो ना, मला माहिती होतं. तर आता इकडे जो सत्य आहे तो सत्य तिथे नसतोच. तर आता इकडे मम्मी साहेबांनी ते आता सगळेजण रडत असतात. तर हा जो बालमा आहे तो मंजूला बघतो, तर मंजूला बघून तो खूप रडत असतो एकटाच कोपऱ्यामध्ये. आणि आता इकडे सगळेजण आता घरी जायला निघतात, कारण की आता सगळेजण खूपच रडलेले असतात. सगळेजण घरी यायला निघतात आणि इकडे आता घरी यायला निघल्यावरती आता लगेच इकडे लगेच जी हे आहेत मंजून त्या त्यांच्या रूममध्ये जाऊन रडत असतात. मम्मी साहेब आता हॉलमध्ये रडत असतात. सगळ्या आजूबाजूच्या बायका तिथे जमा झालेल्या असतात. सगळेजण खूपच रडत असतात. आजूबाजूच्या बायका मम्मीला भेटायला आलेल्या असतात. मम्मीच्या गळ्यात पडून खूपच रडत असतात आणि म्हणत असतात मम्मी साहेब आता काय करायचं? हो सत्यदादा आपल्याला सोडून गेले, असं कधी होईल वाटत नव्हतं. इकडे जे चित्रकार आहे ते सत्याचा फोटो घेतात. फोटो फ्रेम बघून खूप रडत असतात आणि जयदीप यांच्या जवळ येऊन बसतो. जयदीप म्हणतो की बघा ना पप्पा, आपला सत्यदादा कुठं गेलाय? अहो आपल्याशी बोलत का नाही येतो? सत्यदादा खूप रडतात सगळेजण. आणि इकडे आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेबांनी आता ते रडत असतात. मम्मी साहेबांच्या मैत्रिणी येतात, मम्मी साहेबांच्या मैत्रिणी आलेल्या असतात. मम्मी साहेबांच्या मैत्रिणी म्हणतात की काय हो मम्मी साहेब, आधी सगळं खूप चांगलं चालू होतं ना, अहो हे सगळं त्या मंजिरीमुळं झालं, तुमच्या घरात आली आहे ती त्यामुळं झालं हे सगळं. अहो तिचा पायगुणच चांगला नाही आहे, लग्न करून ह्या घरात आली ना त्यामुळे हे सगळं घडलं आहे, असं मम्मी साहेबांना म्हणतात. मम्मी साहेबांचे कान भरतात. तेवढा चित्रकार म्हणतात अहो तुम्ही इथे कशासाठी आलाय? आमचं दुःख वाटून घ्यायला आलात की आमच्या असं कान भरायला आलात? तुम्ही कशासाठी आलाय तिथे? चित्रकार बोलतात. तर मम्मी साहेब म्हणतात बरोबर बोलतायत त्या. आता मम्मी साहेब उठतात आणि मंजून त्या रडत असतात त्या रूममध्ये येतात आणि मंजूचा हात पकडून तिला आता ओढत ओढत घेऊन जातात. आणि आता मम्मी चित्रकार सगळे थांबवतात पण कुणाचं ऐकत नाही आणि तिला लोटून देतात घराबाहेर आणि म्हणतात हिच्यामुळे हिचा भाव गेला, ह्या हिच्या आईमुळे, अमृतामुळे तिचा नवरा तिला पोटीशी सोडून निघून गेला आणि ही असं हिच्यामुळे माझा पोरग मला सोडून गेलंय, असं मंजूला म्हणतात. आणि म्हणतात अपशकुनी पायाची तू, असं म्हणतात. त्यांना घराबाहेर काढून देऊन लोटून देतात ते गिन्ना पण. आता मंजूची आई पण त्यांना खूप बोलते मम्मी साहेबांना. आणि आता मंजून त्या तिथून निघून जायला लागतात. तिकडे जो आर्यन आहे त्याला खूप वाईट वाटतं, त्यांच्या मागे पळत असतो. म्हणजे त्या रोडनी चालताना असताना आर्यन म्हणतो थांबा मंजिरी मॅडम, माझ्या घरी येता का? तर मंजू म्हणते की नाही, आम्ही आता कुणाच्याच घरी येऊ शकत नाही. विचारल्याबद्दल थँक्यू आर्यन, तू आमची मदत करायला विचारलं. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.